आजीबाई हो, ही आजीबाई आपल्या नातीसोबत गोड गोड व्हिडिओ करते, आपल्याला हसवते, आपल्याला रडवते आणि खरं तर त्यांचे व्हिडिओ बघून मला पण 2-3दा घरीवर करायला लागले. तर भल्या पहाटे 7:30 वाजता मी गौरी आणि आजी निघालो अहिल्यानगरच्या दिशेने. अटल सेतूवरून गाडी सरसरायत जात असल्यामुळे बायग्यान वेटोळो घालून झोपान दिल्यान. माका पण लग्न येत होते पण भीती वाटत होती बाजूचं झोपलो तर, म्हणून मी पण माझ्या झोपेचा बलिदान दिले. मेरी जान सोना नाही. तिमल्याडीक पोचताच आजीन आणि नातीयन मस्त ताव मारल्याने माका मात्र उपवासामुळे तोंडार ताबो ठेवतो लागलो. जाता जाता कपडे सुकवची आधुनिक मशीन दिसली. ही टेक्नॉलॉजी इंडियाच्या बाहेर जाता का म्हणे, म्हणून हनुमंताक पाया पडले. 7 तासाच्या प्रवासानंतर आम्ही हॉटेलला पोहोचलो. तर आजीन माका दुसरी टेक्नॉलॉजी दाखवल्या. एका धक्क्यातून सावर नाही ना तोपर्यंत माका दुसरं धक्को बसलो. रंगरंगोटीचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही ज्याच्यासाठी इलेलो त्या मेन मुद्द्यात हात घातलो. तर शिवशंकर सोशल फाउंडेशन आयोजित उत्सव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचो म्हणजे नवदुर्गांचा सत्कार करूसाठी बोलवला गेलेला. आणि या नवदुर्गांपैकी एक दुर्गा होती, ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची आवडती जोडी गौरी आणि आजी. आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माका गौरीबद्दलचा असणारा आदर अजून वाढलो, कारण आजी आज तिच्या लाईफ मधले बेस्ट डेज जगता. वाटलं असता तर ह्यो अवॉर्ड गौरीन पण जाऊन घेतला नसतो, पण त्यांना आजीक बोलवले. आणि आजीचा पण आपल्या नातीवरचा प्रेम बघा, ती देखील खेड, मुंबई, अहिल्यानगर ह्यो प्रवास करत खास आपल्या नातीसाठी इली. खरंच गौरी शिवाय आजी अपूर्ण आणि आजी शिवाय गौरी. ह्या सगळ्या बघत असताना एक प्रश्न मात्र माझ्या मनात येऊन गेलो. त्या दिवशी गौरीन जर आजीसोबत व्हिडिओ करूसाठी मोबाईल उचलला नसतो आणि आजीन व्हिडिओ बनवलेला नसते तर हे सुंदर क्षण आपल्याला बघूक गावले नसते. सो थँक्यू सो मच गौरी आणि आजी. असाच सगळ्यांचं मनोरंजन करत राहा आणि अजून यश संपादन करत राहा. बाकी देवा काळजी.